हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज मी बनवलेले आहे आषाढी एकादशी स्पेशल राजगिऱ्याचे खूप छान मऊसूत असे हे लाडू, पौष्टिकही झालेले आहेत आणि नक्की तुम्हाला आवडेल। त्यासाठी आपल्याला राजगिरा लागणार आहे। राजगिरा स्वच्छ निवडून घेतलाय, एक पेलाभर घेतलेला आहे, तो मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। बारीक झाल्यानंतर याचं टेक्स्चर जे आहे ना तर रव्यासारखं होतं, तुम्ही इथे बघू शकता। आणि एका भांड्यामध्ये आपण हे घेणार आहोत। तुम्ही अजूनपर्यंत राजगिऱ्याचे लाडू जर केले नसतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे, नक्की करून बघा। आता यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला दूध ॲड करायचं आहे। एक पेलाभर दूध लागणार आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे, नक्की करून बघा। कॅल्शियमनी भरपूर असा हा राजगिरा असतो, लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता। विकतचे पदार्थ आणण्यापेक्षा घरच्या घरी केलेले पदार्थ कधीही चांगले। ही लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता हातानेच आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। दूध यामध्ये छानपैकी ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे, थोडा वेळ लागणार आहे। अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिश्रण 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे। राजगिऱ्यापासून चिक्कीसुद्धा मी दाखवणार आहे। तुम्हाला अजून कोणते रेसिपीज हवे आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता याच्यातला छोटा पोर्शन मी घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला कटलेटच्या आकारामध्ये छानपैकी दाबून घ्यायचं आहे आणि पॅनवरती आपल्याला तुपावरती परतून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरतीच परतायचं आहे, म्हणजे ते आतपर्यंत छान शिजेल आणि आपले लाडूसुद्धा खूप अप्रतिम चवीचे बनणार आहेत बरं का। तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। माझा प्रयत्न असतो की वेगवेगळ्या रेसिपी आणि पौष्टिक अशा रेसिपी तुमच्यासाठी दाखवाव्यात। तर त्यासाठी मला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने खरपूस असे हे भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। रंग अप्रतिम झालेला आहे। थंड झाल्यानंतर याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। या आषाढी एकादशीला हे राजगिऱ्याचे लाडू नक्की करून बघा। आता हे सगळे तुकडे जे आहेत ते मिक्सरला मी बारीक करून घेते आणि यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। साधारण इथे पाऊण पेला मी गूळ घेतलेला आहे, तोही मिक्सरला फिरवून घेऊयात, म्हणजे एकजीव होईल हे मिश्रण। आणि त्याच्यानंतर आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत। कोणत्याही उपवासाला चालतील असा मस्त सुंदर असा गोडाचा पदार्थ आहे, नक्की करून बघा। आणि आता आपण श्रावण महिनासुद्धा जवळ आलेला आहे। श्रावणात वेगवेगळे उपवास असतात, त्या उपवासाला सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता। यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत। तुम्ही एका प्लेटमध्ये पसरवून याच्या वड्यासुद्धा करू शकता। मी इथे लाडू केलेले आहेत, छोटे छोटे आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे, तुम्हाला जमतील त्या आकाराचे तुम्ही लाडू वळून घ्यायचे। अगदी सॉफ्ट असे मऊसूत असे राजगिऱ्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत। आहा, खूप अप्रतिम दिसत आहेत, नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मी सगळे लाडू बनवून घेते आणि सर्व करून घेते। या एकादशीला हे सुंदर असे राजगिऱ्याचे गोडाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।